तर आज जिम बघितली आणि आज जिममध्ये गेलतो. खूप दिवसांना करता मी गेलतो. कारण की मध्ये असं झालं की 6-7 महिने मी काहीच अभ्यासच म्हणतो मी, काहीच व्यायाम केला नव्हता. आणि खरं तर माझ्या बॉडीला अशी सवय नाही आहे कधीच. म्हणजे मी मोस्टली मला वाटतं आयुष्यातला पहिला असा गॅप आहे की एवढे दिवस, एवढे महिने मी व्यायाम केला नाही आहे. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा असं झालेलं आहे माझ्या. अदरवाईज मी काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत राहतो. काही ना काहीतरी म्हणजे माझी बॉडी अशी किंवा मला अशी सवय आहे की दिवसातून काही ना काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. राईट. पण मध्ये बरीच कामं होती, बऱ्याच काही गोष्टींमध्ये अडकलेलो मी, त्यामुळं मला ते जमलं नव्हतं. पण आणि हे मला खूप माझ्याबद्दल चांगलं वाटतं की मी काही ना काहीतरी करतो. मी आता ते सगळ्यात महत्त्वाचं का? कारण की मी आत्ताच्या वेळेस माझ्या मित्रांकडे बघतो ना, तर मी तरी मी कधीच वाटत नाही माझं जेवढं एज आहे, तेवढं एजचं मी कधीच वाटत नाही. तुम्ही गेस करा माझं किती एज आहे ते. पण एक गोष्ट आहे की माझे जे मित्र आहेत सध्याचे, म्हणजे त्यांना ते खूप वेल सेटल्ड आहेत, पण त्यांना काहीच लिटरली म्हणजे काही असे मित्र आहेत की ते खूप चांगले ॲथलीट होते आधी. पण आत्ता काहीच नाही राहिलं. म्हणजे भारतामध्ये ही जी आहे, ह्या ज्या काही गोष्टी होतात की आफ्टर 25 और 26-27 वर्षानंतरनं, इयर्स नंतरनं, की मुलांना ती जी एक्सरसाइज आहे किंवा कामामुळं असेल किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीमुळं असेल, तर ती जी क्रेज आहे एक्सरसाइज करण्याची किंवा फिजिकल फिटनेसची, ती खूप कमी होऊन जाते. तर ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत भारतामध्ये तरी. कारण की मी बघतोय माझे मित्र काही असे असे आहेत की त्यांना आत्ता ढेरी सुटलेली आहे. म्हणजे एवढी की खूपच भयंकर. मी सांगू पण शकत नाही की म्हणजे ते त्यांना जर पळायला लावलं आत्ता 100 मीटर तर ते पळू पण शकत नाहीत. मी म्हणतो 50 मीटर पण ते पळू शकत नाहीत. जर फास्ट पळायला लावलं तर खूप थकतील ते. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ते आपल्या भारतामध्ये का होतात? कारण की आपल्या भारतामध्ये एवढं जिम कल्चर नाही आहे. म्हणजे फिटनेस एन्थुझियास्म नाही येतो आपण भारतीय. आणि आत्तापासून नाही, ते खूप आधीपासून आहे. म्हणजे आपले आई-वडील, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत भारताच्या, म्हणजे भारताची सिच्युएशन पण खूप मॅटर करते अशा गोष्टींमध्ये. पण आत्ता ज्यावेळेस आपण 21व्या शतकात जगतोय आणि आता म्हणजे खरं तर मी ह्याला म्हणेन की जी सुरुवात झाली ना फिटनेसची, फिजिकल फिटनेसची, तर ती बॉलिवूडच्या मूव्हीजमुळे झाली. की ॲटलीस्ट त्यावेळेस यंगस्टर्स तरी फॉलो करत होते ते ट्रेंड्स, जिममध्ये जाणं, व्यायाम करणं वगैरे, वगैरे. आता आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता तो खूप वाढलेला आहे. सोशल मीडियामुळे खूप वाढलेला आहे. पण त्याच्या आधी जर आपण 30-40 वर्षापूर्वी जर बघायला गेलं, तर एवढा ट्रेंड नव्हता कधीच जिम, म्हणजे कधीच लोकं एवढे जिममध्ये जात नव्हती प्रॉपर वेनं. इव्हन महिलांवरती तर कधीच नव्हतं. पण आता तरी महिला जायला लागलेल्या आहेत. स्वतःची काळजी घ्यायला लागलेल्या आहेत. पण हा जो डिफरन्स आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. कारण की जर तुम्ही फॉरेनमध्ये बघायला गेला, तर फॉरेनमध्ये काय होतं की सगळी माणसं एवढी, म्हणजे मला खूप भारी वाटतं ज्यावेळेस मी फॉरेनमधले काही माणसं बघतो जे खूप चांगला व्यायाम करतात. दररोज व्यायाम करतात. भले ते कितीही बिझी असो किंवा कितीही कामात असो. तर हे जे कल्चर आहे ना, मला असं वाटतं की हे कल्चर आपण जोपासलं पाहिजे. आपण फक्त आपलं काय असतं भारतीयांचं की 30 वयापर्यंत व्यायाम करायचा. मॅक्सिमम 30 वयापर्यंत व्यायाम करायचा. त्यानंतर नाही. जो की गरज असते की 30 वयानंतर तुम्ही व्यायाम करणं, पण आपण 30 वयानंतर थांबवतो. तर ह्या गोष्टी चेंज केल्या पाहिजेत. आणि काही गोष्टी आपण वेस्टर्न कल्चरकडनं घेतल्या पाहिजेत की ज्या खरंच आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ॲक्च्युली आत्ता असं झालेलं की 30 वयानंतरनं माझे मित्र असेल किंवा माझे जी जवळपासची माणसं बघतो मी, त्यांना ढेर आलेले आहेत, त्यांना म्हणजे त्यांचे गाल फुगलेले आहेत. त्यांना काही घेणं देणं नाही आहे स्वतःच्या फिजिकल अपीअरन्स की तुम्ही कसे दिसता फिजिकल फिटनेसचं. आणि ॲज कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज, जसं की फॉरेनमध्ये जर तुम्ही गेलं, तर त्यामध्ये फॉरेनमधली माणसं हेल्थ कॉन्शियस भरपूर असतात, फिजिकल कॉन्शियस भरपूर असतात. त्यांना फिजिकल फिटनेस महत्त्वाचा असतो. तर ह्या गोष्टी कधी होतील आपल्या भारतामध्ये? मला असं वाटत नाही की ॲक्च्युली तर खूप वेळ लागेल अजूनही. कारण की आपण अजूनही एवढे वेल एज्युकेटेड नाही आहोत, एवढे वेल मॅच्युअर नाही आहोत आपण ह्याच्यामध्ये. कारण की अजून आपण काय त्याला म्हणतो, अजून आपणही त्या ट्रेडिशनल वे ऑफ थिंकिंगमध्ये अडकलेलो आहे भरपूर. पण ते ब्रेक करणं गरजेचं आहे. कारण की ते जर ब्रेक झालं, तरच आपण 50-60 वयामध्ये किंवा 50 वयामध्ये एक चांगलं, एक निरोगी राहू. जे डायबिटीजचं प्रमाण आहे किंवा जे दुसऱ्या कोणत्या डिसीजेसचं प्रमाण आहे, ते खूप कमी राहील आपल्या भारतीयांमध्ये. पण ते तसं नाही आहे. खूप जास्त लोक जे आहेत डायबिटिक आहेत इंडियामध्ये.
खूप मोठा नंबर येतो, व्हास्ट नंबर येतो. तर असं नाही व्हायला पाहिजे. भारतामध्ये जेवढी काही लोकं आहेत किंवा जे हेल्थ कॉन्शियस असतील आहेत, म्हणजे ॲक्च्युली ते ठेवायला पाहिजे. हेल्थ कॉन्शियस राहायला पाहिजे भारतीय लोकांना. त्यावेळेस आपण कुठं ह्या ज्या काही डिसीजेस आहेत, डायबिटीज असेल किंवा शुगर असेल, आय मीन शुगर असेल किंवा डायबिटीज असेल, किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी असेल, त्याच्यातून आपण हळूहळू मुक्त होऊ. पण ते लवकर होणं शक्य नाही आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्या हेल्थशिवाय काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. Nothing is more important than your health. Health should be the first priority that you have, that you must have in your life. To the core, I would say survival of the fittest. This is the nature's quote we have, right? And we must walk on it. We must take it as our guide goat towards our life, towards our health, perspective, and that's the most important, I think. इथंच आपण हा व्लॉग संपूया. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.